म्हणून दिवाळीचा सण हा अमावस्येला लक्ष्मीपूजनाने करतात। लक्ष्मी माता जी आहे हिला स्वच्छता प्रिय आहे। कुठेही स्वच्छता नसेल तर त्याला अलक्ष्मी म्हणतात। म्हणजे लक्ष्मीची किरसुनी जी असते आपण तिची पूजा करतो। लक्ष्मीपूजनामध्ये किरसुनीचं पूजन पण करतो। म्हणजे इंद्र जसा देवांचा राजा आहे तसं कुबेर हा खजिनदार आहे। दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आपल्याला मानण्यात येतो तो लक्ष्मीपूजन। म्हणजे लक्ष्मी सगळ्यांवर अनंत कृपावंत राहावी आणि लक्ष्मीचे 8 प्रकार अष्टलक्ष्मी म्हणतात। अष्टलक्ष्मी आपल्याला जीवनात प्राप्त व्हावी, व्यापार धंदा आपण करत असलेल्या कार्यात लक्ष्मीची सतत कृपा राहावी म्हणून लक्ष्मीपूजनाची परंपरा आपल्याकडे आहे। म्हणजे लक्ष्मीची उत्पत्ती धनतेरस त्रयोदशीच्या दिवशी झाली, नंतर ती पृथ्वीवर फिरण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आली। म्हणून दिवाळीचा सण हा अमावस्येला लक्ष्मीपूजनाने करतात। सागरातून मंथनातून तिची निर्मिती धनतेरसला झाली, ज्याला धनत्रयोदशी म्हणतात। परंतु पृथ्वीवरचं तिचं भ्रमण जे आहे ते अमावस्येपासून सुरू झालं। म्हणून अमावस्येच्या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर हे लक्ष्मीपूजनाची परंपरा ही प्राचीन शास्त्रापासून तयार झाली। आणि अमावस्या दीपावली अमावस्येला हे लक्ष्मीपूजन करणं अत्यंत प्रभावी मानण्यात येतं। या दिवशी आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ कपडे घालून, नवीन कपडे घालून, संपूर्ण घर स्वच्छ करून, कारण लक्ष्मी माता जी आहे हिला स्वच्छता प्रिय आहे। कुठेही स्वच्छता नसेल तर त्याला अलक्ष्मी म्हणतात। म्हणजे लक्ष्मीची जी मागची बहीण आहे तिला अलक्ष्मी म्हणतात। जिथे अस्वच्छता असेल, जिथे घाण असेल तिथे ती बसते आणि त्यामुळे माणसाला सगळ्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। म्हणून दिवाळीमध्ये आपण संपूर्ण घर स्वच्छ करतो। संपूर्ण घराला एक प्रकारचे आपले जे वस्तू असतात त्या साफसफाई करून ठेवतो। त्यामुळे लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरात वाढतं आणि अलक्ष्मी जी असेल ती निघून जाते। आणि अलक्ष्मीला सुद्धा स्थान दिले म्हणून किरसुनी जी असते आपण तिची पूजा करतो। लक्ष्मीपूजनामध्ये किरसुनीचं पूजन पण करतात। म्हणजे आपल्या घरात जी काही अशुभता असेल ती निघून जावी या रूपाने तिचं अलक्ष्मीचं पूजन केल्याची पद्धती किरसुनीच्या रूपाने आहे। आणि संपूर्ण त्या दिवशी अभ्यंग स्नानही केलं जातं। जसं नरक चतुर्दशीला पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नानाची पद्धत आहे त्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा करतो। त्या दिवशी अभ्यंग स्नान आपल्याला कल्पना असेल, संपूर्ण उटी, नंतर उत्तम प्रकारचे अत्तरं, उत्तम प्रकारचं चंदनाचं तेल, अशा प्रकारचं संपूर्ण शरीराला आपण एक प्रकारे लावून अशा प्रकारचं अभ्यंग स्नान केलं असताना आपलं शरीर हे आरोग्यमय होतं आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची आर्थिक समृद्धी प्राप्त होते। म्हणून लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी या दिवशी अभ्यंग स्नानांची पद्धती प्राचीन परंपरानुसार आहे। आणि लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आपल्याला कल्पनाच आहे। व्यापारी वर्ग असो, आपलं कौटुंबिक गोष्टी असो, या दिवशी मोठ्या स्वरूपात लक्ष्मीपूजन असतं। संपूर्ण आपण दिवाळीत बनवलेले पदार्थ हे लक्ष्मीच्या समोर ठेवतात, लक्ष्मीचा फोटो ठेवतात। बऱ्याचदा आपण लक्ष्मीचं नाणं असेल, सोन्याचं असेल, चांदीचं असेल किंवा साधं असेल, प्रत्यक्ष लक्ष्मी पण ठेवतात। म्हणजे काही नोटा असतील त्या सगळ्या प्रकारच्या नोटा पूजनासाठी ठेवतात। आणि संपूर्ण प्रकारचं धान जे आपण दिवाळीमध्ये पदार्थ बनवतो, शेव असेल, चकली असेल, चिवडा असेल, हे सगळे पदार्थसुद्धा कसले प्रतीक आहे। शेव म्हणजे चकली म्हणजे जीवनामध्ये आपण कोणत्याही एखाद्या प्रकरणात गोष्टींमध्ये चुकीच्या घटनांमध्ये अडकला असो तर त्याच्यातून बाहेर यावं। शेव म्हणजे जीवन हे आपलं एक प्रकारे आनंदी असावं। शेव जशी पसरट असते, करंजी म्हणजे सुद्धा आनंदाचं प्रतीक। म्हणजे आपल्या प्राचीन परंपरेत पूर्वजांनी जे वस्तू सांगितल्या त्यासुद्धा प्रत्येक गोष्टीचं प्रतीक आहे। लाडूसुद्धा आनंदाचं प्रतीक आहे। तर अशा सगळ्या गोष्टी आपण लक्ष्मीपुढे ठेवतो आणि लक्ष्मीची महापूजा करतो। श्रीसूक्ताने लक्ष्मीचं पूजा करण्याचं महत्त्व शास्त्रामध्ये सांगितले। त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपलं घर धनधान्य संपत्ती समृद्धीने भरून जातं। लक्ष्मीबरोबर आपण कुबेर पूजासुद्धा करतो, कारण कुबेर ही धनाची देवता मानली। म्हणजे इंद्र जसा देवांचा राजा आहे तसं कुबेर हा खजिनदार आहे। लक्ष्मी संपूर्ण त्रिलोकाची लक्ष्मीचा जो एक प्रकारचा खजिनदार मानण्यात येतो भगवान कुबेर आहे। त्यामुळे कुबेराची पूजासुद्धा या दिवशी सांगितलेली आहे। लक्ष्मी कुबेर पूजन अशा पद्धतीचं दिवाळीला आपण करत असतो। या दोघांची पूजा केल्यामुळे आपलं घर धनधान्य संपत्ती यांनी युक्त राहून आपण जीवन प्रफुल्लित आणि आनंदाने जगतो। आरोग्याचे प्रश्न जीवनात काही राहत नाही, शरीर उत्तम आरोग्यमय राहतं। असं लक्ष्मीपूजनाचं हिंदू धर्मात महत्त्व आहे। त्यामुळे त्याचं एक मोठं महत्त्व आपल्या प्राचीन शास्त्रात असल्यामुळे सर्वजण आनंदाने दिवाळी साजरी करतात आणि करावी।